अजित पवार साहेबांचा घात होऊन 2 महिने सतत झाले तरी शरद पवार आणि सुमित्राताई बोलत नाही का? अजित पवार जिवंत आहे का? त्यांना गायब केलं कोण? की त्यांना किडनॅप केलं कोण? आणि महाराष्ट्रात तक्रार का नोंदवल्या गेली नाही? काय वाटतं तुम्हाला? कशामध्ये का शरद पवार साहेबांचा घात हे आहे, हात आहे का सुमित्राताईचा हात आहे का बीजेपीचा हात आहे? कोणाचा हात आहे? नक्की कमेंट करून सांगा. आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण माहिती कळणार की अजितदादा कुठं आहे, काय आहे, की जिवंत आहे की नाही, घात करणारे कोण आहे आणि त्यांची एफआयआर का घेतली नाही आणि एफआयआर कुठं घेतली, काय घेतली, पुरा व्हिडिओ मध्ये सविस्तर बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण अजितदादाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार. तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट नक्की करायचं. अजितदादाचा घात 28 जानेवारी 2026. अजितदादाचा घात 28 जानेवारी 2026 ह्या दिनांक ह्या ठिकाणी झाला आणि जो घात असा झाला की विमान ब्लास्ट होऊन. पण विमानात अजितदादा बसले होते काय? अजितदादा विमानात बसले होते काय? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही काय म्हणाल? हो म्हणाल. मग मी म्हणून प्रूफ आहे का तुमच्यापाशी अजितदादा विमानात बसताना? तुम्हाला कुठले प्रूफ? काही व्हिडिओ फुटेज आहे का, सीसीटीव्ही फुटेज आहे का, काही आहे काय? तुम्ही म्हणा नाही. मग कसे म्हणाल तुम्ही अजितदादा विमानात बसले? देवगिरी मध्ये निघत असताना अजितदादाचा सीसीटीव्ही फुटेज नाही, विमानात बसताना अजितदादा व्हिडिओ फुटेज नाही. आणि मला सांगा सहसा हा व्हिडिओ फुटेज डिलीट मारले का? मग त्यांनी व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले असेल का? हा समजा सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले तर मग मला एक सांगा सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले तर विमानामध्ये 6 जण बसण्याची एंट्री आहे, 6 जण बसण्याची एंट्री आहे, तर विमानात 5 जणांचा मृतदेह सापडतो, 6वा व्यक्ती गेला कुठं? मग याचं उत्तर आहे का तुमच्यापाशी? नाही आहे. मग आता मलाही सांगा अजितदादाचं निधन झालं ना, तर मग शरद पवार सुमित्राताई बोलत का नाही आणि महाराष्ट्रामध्ये एफआयआर का घेतली नाही? काय वाटतं तुम्हाला? का नसन घेतली? की पोलीस लोकांवर कोणाचा तरी हे आहे का, धाक आहे का, बंधन आहे का, काय आहे? का घेतली नाही? आता अजितदादाचा घात करणारा काय सगळं सापडणार. ज्याने हे कांड केलं ना त्याच्या ढुंगणातला अशी धार लागणार रक्ताची. आता तुम्ही म्हणाल कसा? कारण कर्नाटक पोलीस लोकांनी अजित पवारची एफआयआर घेतली. आता अजित पवारचा घात कोण केला, काय केला हे सगळं माहित होणार. आता हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित पवारचा घात कशा पद्धतीने झाला आणि कर्नाटक सरकार ती कशी एफआयआर घेतली, काय घेतली, का नाही, का घेतली, का महाराष्ट्र सरकारने का नाही घेतली आणि कर्नाटक सरकारने का घेतली, तर तुम्हाला हा व्हिडिओच्या सविस्तर तुम्हाला कळणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा. कर्नाटक सरकारने अजितदादाची एफआयआर नोंदवली कारण त्यांना समजलं की अजितदादांचा घात करणारे कोणीतरी आहे आणि तिथं कोणाचाही हालचाल होऊ शकत नाही. तिथलं सरकार वेगळं आहे, आपल्या महाराष्ट्रातलं सरकार वेगळं आहे. त्या कारणामुळं तिथल्या सरकारने त्यांना आपुलकी आली, प्रेमभाव आला. त्या सरकारने अजितदादाचं एफआयआर स्वीकार केली. त्या सरकारला माझा हात जोडून निवेदन आहे की तुम्ही चांगलं एवढं काम केलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही की अजित पवार साहेबांची तुम्ही तक्रार घेतली. आता तुम्ही अजितदादांचा घात कोणा केला, काय केला हे याचा लवकर तपास लावा. आणि पोलीस लोकांनी ही तक्रार घेतली तर आता लवकरात लवकर तपास चालू आहे. आणि विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा की अजितदादांचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने होतोय आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सीबीआय सीआयडींना घात कोणी केलायचा पता लागत नाही. तर विचार करा की त्यांचा घात कोणी केल्याचा पता लागत नाही तर ते अजितदादाचं गुटरस्य माहित होईल का जनतेला? नाही होणार ना. माहित होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अजितदादाची माहिती किंवा त्यांच्यावर त्यांची माहिती किंवा गोळा करावा लागेल किंवा पोलीस प्रोटेक्शन महत्वाचं आहे, म्हणजे पोलीस त्यांची चौकशी महत्वाची आहे. पण इतर एफआयआर दाखल झालीच नाही तर चौकशी कोण करणार? त्या कारणामुळे कर्नाटक सरकारला दया आली, त्यांनी चौकशी करणं चालू केलं आणि एफआयआर दाखल झालं. विचार करा तुम्ही या गोष्टीचा की कर्नाटक सरकारला दया कशी आली असेल.
का आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांमध्ये ताकद नाही आहे काय अजितदादांची तक्रार घेण्यासाठी? भरपूर क्वेश्चन मनामध्ये येत असतात दादा. कारण कसं आहे, आपण महाराष्ट्रात राहून आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाची तक्रार दुसऱ्या राज्यात नोंदवल्या जाते, तर आपल्याला दुर्भाग्याची गोष्ट एवढं दुर्भाग्याची आहे की शरम वाटायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि आपल्याला, की आपल्या महाराष्ट्रात आपण मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात राहून आपण मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही, तर कर्नाटकातल्या लोकांना, त्यांना आपली मराठी लँग्वेज माहित नाही, काही नाही, ते न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. विचार करा तुम्ही या गोष्टीचा, की अजितदादाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार समोर आलेलं आहे. हे महत्वाची बाब आहे. आणि अजितदादाचा घात करणारा व्यक्ती तर सापडणारच आहे. आणि घात करणारे एक नाही आहे, भरपूर लोक आहे अजितदादाला मारेकरी, अजितदादाचे मारेकरी भरपूर आहे. त्यांना प्लॅनिंग करून मारलं की कसं मारलं, कोण कोण गुन्हेगार आहे, VSR कंपनीचा मालक आहे की बीजेपी आहे, कोण आहे काय नाही, सगळंच आपल्याला माहित होणार. आता कर्नाटक पोलिसांनी तपास करणं चालू केलेला आहे. आणि तपास हे बारामती पासून चाललेला आहे. आता बारामतीच्या एरियामध्ये गेलेले आहे, तिथे तपास चालू आहे. आणि तपास करणं चालू असल्यामुळं ज्या विमानामध्ये 6 जण बसले होते की 5 जण बसले होते, सगळं माहित होणार. आणि आता सगळं आपल्याला जनतेला, जे महाराष्ट्रातल्या जनतेला जे गूढ रहस्य पाहिजे होतं आपल्या अजितदादांचं, जे माहित होणार. कर्नाटक सरकारचे मी आभार मानतो की तुम्ही अजितदादाची तक्रार नोंदवली. आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्ही की अजितदादाची तक्रार का नोंदवल्या गेली नाही महाराष्ट्रात, आणि कर्नाटक सरकारने का नोंदवली, जेणेकरून जनतेला माहित असायला हवं. नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.